मांगूर या सीमा भागातील खेडेगावात जन्मलेल्या एक सामान्य कुटुंबातील आदरणीय बौद्धोपासक आयुष्मान श्रीकांत अप्पाजी कांबळे गुरुजी यांची त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अक्काश्री फाउंडेशन मांगूर यांनी घेतलेली मुलाखत। या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या जीवनाची संघर्षमय कथा थोडक्यात मांडली आहे। ते या मुलाखतीत काय म्हणतात ते पहा। माझ्या सामाजिक कामाची सुरुवात पहिल्या शाळेपासूनच झाली। पहिल्या शाळेमध्ये मी ज्या गावात राहत होतो त्या गावातील एका मंदिरामध्ये एक साधू राहत होता। पण तो साधू अतिशय म्हणजे वाईट दर्जाने वागत होता। तो नीतिभ्रष्ट माणूस होता। त्याच्यामुळं आपल्या समाजातील सर्व मुलांना एकत्र करून आंबेडकर संघटना सुरू केली आणि त्या साधूंच्यावर केस घालून त्याला तिथून हाकलून लावलं। अशा प्रकारचं कित्तूरचं काम केलं आणि कित्तूरमध्ये मुलांना तालीम बांधून दिली आणि तालीम बांधून देऊन तालमीमध्ये पैलवान तयार केले। ते साधारणपणे 1975 ते 73 पर्यंत। त्यानंतर कुन्नूरमध्ये असताना कुन्नूर जैन समाजाशी, तिथल्या मराठा समाजाशी किंवा इतर सगळ्या समाजाशी माझा संपर्क चांगल्या प्रकारे झाला। त्या ठिकाणी मुस्लिम समाज होता। मुल्ला नावाचा तिथला एक माणूस होता। त्यांच्याबरोबर मी शुक्रवारी नमाज पढायला पण जायचो। ब्रह्माकुमारीमध्ये तिथं मी 8 वर्षे जात होतो। 8 वर्षे जात असताना माझ्याबरोबर एक शिक्षक आणि एक शिक्षिका यांचं मला त्या ठिकाणी फार चांगल्या प्रकारचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनाखाली 2-3 चळवळी करून त्या ठिकाणी पंचायतीकडून जागा मागून घेतली आणि जागा मागून घेऊन त्या ठिकाणी ते त्यानंतर निप्पाणीमध्ये एससी संघामध्ये मी काम करत होतो, एससी शिक्षक संघामध्ये। त्यावेळेला नगरपालिकेच्या समोर आंबेडकर पुतळा जो बांधलेला आहे, उभा केलेला आहे, तो पुतळ्यामध्ये 12 लोकांची कमिटी होती। त्याच्या कमिटीमध्ये मी एक होतो। ते पुतळ्याचं काम सुद्धा आम्हीच त्यावेळेला पूर्ण केलेलं आहे। त्या पुतळ्याच्या कमिटीमध्ये अध्यक्ष होते DN माने आणि सेक्रेटरी होते मांगूरमध्ये बरीच पूर्व व्यसनाधीन होती। तेव्हा व्यसनाधीन मुलांना व्यसनापासून दूर करावं म्हणून मी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम एकदा घेतला। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे सरकार आप्पासाहेब माने हे होते। आपल्या समाजामध्ये व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेऊन बऱ्याच मुलांना मी व्यसनमुक्तीमध्ये गुंतवायचा प्रयत्न केला, पण सगळे मुलं काही तिथे अटेंड झाले नाहीत। मात्र 5 कुटुंब अटेंड झाली। 5 लोकांनी दारू सोडली आणि त्यांचं कुटुंब सुखी झालं। त्या प्रत्येकाला मी पॅन्ट शर्ट म्हणजे तिच्या नवऱ्याला मी दारू पिणाऱ्याला आणि त्याची महिला तिला एक पात्र देऊन सगळ्यांचा सत्कार करून मी लावून दिला। अशा प्रकारे त्या ठिकाणी सुद्धा काम केलं। आंबेडकर जयंतीच्या वेळेला जी चळवळ असायची मुलांची, त्यावेळेला बराच दंगा व्हायचा। बऱ्याच वेळेला मुलं ऐकायची नाहीत, तरी पण सगळ्या मुलांना समजावून सांगून मला शिळा खाऊन माझ्या अंगावर आलेल्या मुलांना सुद्धा थोपवून धरून आंबेडकर जयंती बऱ्याच वेळेला आंबेडकर जयंती चांगल्या आता जे विहार उभा आहे त्या विहारामध्ये सुद्धा विहाराची जागा सिद्धार्थ तरुण मंडळाची होती। मात्र त्या ठिकाणी इमारत आम्हाला बांधून देणारे काँग्रेसचे नेते इमारत बांधून द्यायला तयार होते, पण जागा नव्हती। म्हणून आम्ही ती जागा लिहून दिली आणि लिहून देऊन ते चांगल्या प्रकारे विहार तयार झालं आणि त्या ठिकाणी आता बुद्धमूर्ती बसवून 22 वर्षे झाली। 22 वर्षे बुद्धमूर्तीचा सतत कार्यक्रम त्या ठिकाणी चालू असतो। रोज वंदन असते आणि सगळं प्रत्येक ठिकाणी बुद्धांच्या धम्माकडे वळवण्याचा प्रयत्न आटोकाट केलेला आहे। आणि आता तरी जवळजवळ मला वाटतं 300 ते 400 दिवस 300 दिवस तरी असतील मला वाटते। 1 वर्ष का 2 वर्ष झाली। 2 वर्षे
एकही दिवस वंदना न चुकवता विहारामध्ये आम्ही असतो. महिला मंडळी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतात. महिला मंडळींना सुद्धा समजावून प्रबोधनाचा आम्ही कार्य करतो. त्या महिला मंडळी सुद्धा ऐकतात. सगळ्यांच्यावर जास्तीत जास्त बौद्ध धर्माचा पगडा कसा पडेल आणि बौद्ध धर्माचा म्हणजे धम्मापेक्षा बौद्ध धर्मामधली जी काही तत्व आहेत ते रुजवण्याचा जास्त आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यामधली तत्व नंतर आमच्या घरामध्ये एका स्वतंत्र खोलीमध्ये बबन गुरुजी आणि मी धम्मवंदना धम्मप्रतिज्ञा वगैरे घ्यायला चालू केलो. तिथं मुलं जमत होती. रोज संध्याकाळी तो कार्यक्रम असायचा. नंतर प्रत्येक रविवारी आम्ही कार्यक्रम घ्यायला लागलो. त्याच्यामध्ये सुद्धा काही मुलांनी चांगल्या प्रकारे तयारी त्यांची झाली आणि मग विहार निर्माण झाल्यानंतर विहारामध्ये प्रथा मोडून टाकण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. ज्या अंधश्रद्धा आहेत त्या सोडून टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून आम्ही त्याला तीव्र विरोध केल्यापासून आपल्या समाजामध्ये परत रेणुकाला जोगती सोडायची प्रथा बंद केली. त्याच्या आपल्या समाजामध्ये पूर्वी एक प्रथा होती की कुंभाराने जोगमार तयार करायचा आणि तराडाने म्हणजे कोळी लोकांनी तो जोगमार मुठीत घेऊन भिक्षा मागत फिरायचं देव म्हणून. पण जोगमाराची प्रतिकृती कशी असते हे साधारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तेव्हा असली हलकट गोष्ट या ठिकाणी असू नये म्हणून त्याला मी विरोध केला आणि त्यांना बायकांनी त्या परतून लावलं. त्याच्यानंतर मला सरकारने ह्याच्या चावडीमध्ये मला बोलवून घेतलं आणि काय असं का प्रथा केला तर मी सांगितलं त्यांच्याबद्दल की ही प्रथा अशी आहे आणि कुंभार तयार करतोय, तराळ 15 दिवस भिक्षा मागतोय आणि आमच्याकडं फलेर पोरी मिंडगारा म्हणून हे गीत गावून आमच्या इथं ते ठेवलं जाते. म्हणून ह्या गोष्टी मला पसंत नव्हत्या. म्हणून ह्या गोष्टीला तीव्र विरोध करून मी परत पाठवलं. हे सांगितल्यानंतर सरकारसुद्धा आप्पासाहेब सरकार याने सुद्धा मला तुझं बरोबर आहे म्हटले आणि त्या लोकांना तळाच्या लोकांना सांगितलं तळ्यात टाका जावा. बऱ्याच वेळेला उपासमार व्हायची. बऱ्याच वेळेला गावात जेवायला जाण्याची कुठं तर पूजा असली तर तिथं जेवायला जाण्याची, लग्नात जेवायला जाण्याची अशी पद्धत असायची. हातामध्ये तांब्या आणि काकद ताट घेऊन आम्ही परत परत जेवणाला सुटत असू. जेवण करून झाल्यानंतर घरी आनंदाने परतच असू. अशाच प्रकारे 6-7 साधारणपणे 9 वर्षाचं 12 वर्षाचा मी झाल्यानंतर योगायोगाने काय झालं की माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या भावाच्या लग्नामध्ये माझं पण लग्न करून टाकलं. मी त्यावेळेला माझं वय 12 वर्षाचं आणि कुटुंबाचं वय त्यावेळेला 9 वर्षाचं होतं. माझे लग्न झाल्यामुळं मी मुलं शाळेमध्ये मला चिडवू लागली, लग्न झालं म्हणून. हे बघितल्यानंतर मला फारच अपमान वाटला आणि मी शाळा सोडून दिली. 9 वर्षानंतर म्हणजे साधारणपणे 4थीला असताना मी शाळा सोडली आणि शाळा सोडल्यानंतर 4 वर्ष मी इथे मांगूरमधील अशोक पाटील म्हणजे जयपाल पाटलांचा मुलगा, त्याच्यानंतर तुळसगौडा पाटील, त्याच्यानंतर शांताराम पाटील या लोकांची जनावरं मी राखत होतो. ते राखण्यामध्ये 4 वर्षे अशीच गेली. आमचे वडील सोसायटीमध्ये काम करत होते. सोसायटीमध्ये माझ्या डोक्यात असा विषय आला की सोसायटीमध्ये असणारी त्यांची जी मित्र आहेत आमच्या वडिलांची त्यांना जाऊन सांगावं आणि परत शाळेला जावं म्हणून मी असं ठरवलं मनाशी आणि मी तिथे गेलो. वडिलांच्या मित्रांना सांगितलं. त्यांचं नाव भोपाल अवलक्की. त्यांनी म्हणाले मुलगा जातो म्हणते तर जाऊ दे. वडिलांनी 2 शिव्या हसडल्या. 4 वर्ष शाळा सोडलायस आणि परत आता तू चाललायस, हे कधी तू शिकणार? तेव्हा शाळा सोडून आता शेती कर असं त्यांनी मला सांगितलं. तरी पण भोपाल तात्याला मी म्हणजे भोपाल अवलक्की याला विनंती करून वडिलांना सांगायला सांगितलं. व वडिलांनी परवानगी दिली. पण परवानगी अशी की एका अटीवर परवानगी. काय अट पडली की कोणत्याही प्रकारची मदत तुला मी देणार नाही. तू जाऊन बोर्डिंगमध्ये राहायचं आणि बोर्डिंगमध्येच शिकायचं.
जनार्दन कांबळे, त्याच्यानंतर लक्ष्मण माळगे, ही मुलं माझ्याकडून परत आली. सगळेजण आम्ही परत आल्यानंतर 7वी पर्यंत आम्ही इथंच शिकलो, मांगूरमध्ये शिकलो. आणि मांगूरमध्ये मला वाटतंय सुतार सर होते आणि सुतार सरांनी आमचं इंग्रजी वगैरे इंग्रजी विषयाचे चांगले शिक्षक होते ते. कारंज्यामध्ये एक BC बोर्डिंग म्हणून चालवत होते तिथं. त्या बोर्डिंगमध्ये आम्ही सगळे जाऊन भरती झालो. माझ्याबरोबर बरीच मुलं त्या ठिकाणी आली होती. त्या ठिकाणी माझे मित्र कोंडणीचे काही मित्र होते, भिवशीचे काही मित्र होते, मानकापूरचे काही मित्र होते, शिरगुप्पीचा एक मित्र होता. असे बरेचसे आमच्याबरोबर मित्र होते. सगळ्यांनी त्या ठिकाणी 10वीपर्यंत शिक्षण घ्यायचं ठरवून आम्ही 10वीपर्यंत शाळेला पास पण झालो आणि मुलगा पण झाला. त्या बोर्डिंगच्या काळामध्ये त्या बोर्डिंगमध्ये तिथं सुद्धा खायला व्यवस्थित नसायचं. एक भाकरी आणि त्याच्यावर वाळलेल्या मिरच्या चुरगडून घालायच्या आणि भाकरी मुरचून ते खात होतो. असं करून आपण 10वीला आमचे गणगे सर होते, पाटणकर सर होते, रावण सर होते, कमते सर होते. हे आठवणीतली माणसं. खडक नाट्यांच्या आंबेडकर पुतळ्याचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाला आम्ही आमचं नाटक घेऊन तिथं गेलो. त्या ठिकाणी नाटक रात्रीचा केला. त्यावेळेला रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष खोब्रागडी आणि रिपब्लिकन पार्टीचे सेक्रेटरी खासदार दत्ता कट्टी हे त्यावेळेला त्या ठिकाणी हजर होते. त्यांच्यापुढं आम्ही नाटकाचं सादरीकरण केलं. आंबेडकर पुतळ्याचं उद्घाटन झालं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मी माझ्या सासरवाडीला पायगडला गेलो. कारण मला वार्ता समजली होती की मला मुलगा झालेला आहे. तेव्हा मुलाचं तोंड बघण्यासाठी म्हणून मी तिथं गेलो आणि त्या ठिकाणी मुलग्याला बघितलं, बायकोला भेटलो आणि माझ्या मेहुण्याला जवळ घेऊन त्यांना सांगितली माझी दशा अशी आहे की मी स्वतः मिळवू शकत नाही, अर्निंग काही मिळू शकत नाही. त्या मुलाला आणि तुझ्या बहिणीला मी जतन कसं करणार? तेव्हा मला तुम्ही काही देऊ नका, कुठल्याही प्रकारचं मला तुम्ही मदत करू नका, आर्थिक मदत करू नका, कुठलीही मदत करू नका. मात्र मला फ्रीज सोडा. मोकळं सोडला तर मी फळ जरी माझ्या हाताला आलं नाही तर पालातील घेऊन खाली पडेल. ह्या दृष्टीनं मी त्या जिद्दीनं मेवण्याला स्पष्ट सांगून टाकलं, भावाला पण सांगून टाकलं आणि मी तिथून निघून गेलो. तिथून निघून गेल्यानंतर मी गारगोडी माहुली विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आणि गारगोडीला माहुली विद्यापीठामध्ये त्यावेळेला प्राचार्य होते आपले देवगडचे मोह कदम, अत्यंत चांगले. डॉक्टर बाबासाहेबांच्या सारखी त्यांची मूर्ती होती आणि मी त्यांच्यावर एक पिचपावून टाकला होता की प्रति आंबेडकर म्हणून. पण त्यांनी स्वतः माफी मागितली की आंबेडकरांच्या मी नकालाही लागू शकत नाही, फक्त मी दिसतो त्यांच्यासारखं, पण बाबासाहेबांची उंची किती आणि माझी उंची किती असं ते स्वतः कबूल केले. आणि त्यावेळेला माळी सर होते, दाभोळकर सर होते, पाटील सर होते. ही बरीच माणसं त्यावेळेला अगदी नावाजलेली, चक्करमुळे बाबा म्हणून 7 वेळा PhD झालेले ते पण तिथं होते. अशी एकदम नावाजलेली माणसं त्या ठिकाणी होती. तर त्या ठिकाणी मी 2-3 वर्षे शिकत होतो. त्यावेळेला मुरलीधर देसाई यांचा आणि माझा अतिशय घनिष्ठ संबंध होता. मुरलीधर देसाई हा त्या कॉलेजच्या हेड क्लार्कचा भाऊ. पण योगायोगाने काय झालं आणि मित्रांच्या मध्ये भांडणं होऊन त्या मुरलीधर देसाईचा खून झाला. आणि खून झाल्यानंतर आपण ह्या पिरियडमध्ये आपल्याला SC बोर्डिंग म्हणून तिथं जे बोर्डिंग होतं तिथं खाण्यापिण्याची सोय होती आणि ग्रामसेवक ट्रेनिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आम्ही राहत होतो. आम्ही सगळे मित्र एकच राहत होतो. पण अशी खून झाल्यानंतर अशा प्रकारची घटना डोळ्यासमोर घडली हे बघून आम्ही घाबरलो आणि घाबरून तिथून कॉलेज सोडून मी बेळगावला गेलो. बेळगावला गेल्यानंतर आजरामार्गे बेळगावला गेलो आणि बेळगावला गेल्यानंतर तिथे माझे भाऊ होते, चुलत भाऊ. त्यांचं नाव शांताराम वराळे. त्यांच्याकडे मी 6 महिने तिथं राहिलो. पण त्या मुक्तीमध्ये एक फायदा मी करून घेतला की तिथं TCH कॉलेजला माझं मी नाव लावलं आणि इंटरव्ह्यूमध्ये मी पास पण झालो आणि माझं नाव त्या ठिकाणी दाखल झालं. नंतर भावाने विचारलं की तू TCH शिकणार आहेस, पण तू राहणार कुठं, खाणार काय?
माझी 6 महिन्यानं बदली होणार. मग ते 6 महिन्यानं बदली होऊन गेले. पण 6 महिन्याच्या बदलीमध्ये बरेच मित्र मी तिथं गोळा केले. माझ्या घरून काही येत नव्हतं, मला कुठल्याही प्रकारची फ्रीशीट नव्हती. तरी सुद्धा, कारण त्यावेळेला टीशेज कॉलेज इज नॉट एलिजिबल फॉर SC स्कॉलरशिप अशा प्रकारचं एक नोटीस आलेली होती. गव्हर्नमेंटनं आमची स्कॉलरशिप बंद केलेली होती. यावेळेला आपण काय करायचं म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी जायचा, माझं माईक चालू करायचा. माईक म्हणजे स्पीच चांगलं होतं. त्या ठिकाणी मित्राच्या घरी जायचं, स्पीच करायचं, गाणी म्हणून सांगायचं, काहीतरी सांगत बसायचं. पण त्यांचं जेवण होईपर्यंत त्यांच्या घरी मी असायचा. आणि जेवण झाल्यानंतर तिथनं जेवणच मी बाहेर पडायचा. आणि बाळासाहेब पाटील नावाचं एक तिथं वकार होती आणि त्या वकारीमध्ये त्यांचं बाजलं एक टाकलेलं असायचं. त्या बाजल्यावरती मी झोपत असे. प्रकाश हेअर कटिंग म्हणून त्या ठिकाणी जवळ एक कटिंगचं दुकान होतं. तिथं मी काही वेळेला दाढी वगैरे लोकांची कस्टमरांची करायचा. ते त्याच्यात थोडे पैसे यायचे. शिवाजी बाळासाहेब पाटील हे जे होते त्यांनी मला कोळशाची पोते उचलून लागायचे. आणि एक कोळशाचं पोतं ज्यांच्या घरी ऑर्डर असायची त्या घरी नेऊन टाकलो की त्या ठिकाणी 1 रुपया मिळायचा. अशा प्रकारे मी पोट चालवत होतो. काही वेळेला मी कांदोडकरांच्या इथं भांड्याच्या दुकानामध्ये पण राहिलो. तिथं पण काही दिवस नोकरी केली. त्याच्यानंतर बाबुराव यर्नाळकर नावाचे अल्पसंख्याक मिनिस्टर बेंगलोरला राहत होते. पण त्यांचं एक कैफियत नावाचं मासिक होतं. ते मासिक त्या ठिकाणी बेळगावमध्ये चालत होतं. त्या कैफियत मासिकमध्ये प्रत्येक आठवड्याला, साप्ताहिक होतं ते, प्रत्येक आठवड्याला मी एक लेख लिहायचा. ते संस्थापकांच्या नावावर लेख लिहित होतो. त्यांनी मला प्रत्येक महिन्याला 40 रुपये देत होते. हे असं एकंदरीत इकडचं पैसे गोळा करून मी माझं पोट भरत होतो. पुढं सगळ्या चळवळीमध्ये इकडे तिकडे प्रत्येक मिटिंगला हजर असल्यामुळं अनेक लोकांची मैत्री झाली. आणि त्यातून एक मातंग शिक्षकाची पण ओळख झाली. त्यांचं नाव होतं योहान परांजपे. तर योहान परांजपे हे ते म्हणाले, तू सतत फिरत असतोस, तू कुठल्या गावचा, मला विचारत भेटले. मी म्हटलं सरळ ओळख सांगितली त्याला. मी असा आहे, मला कुठल्याही प्रकारचं अर्निंग माझ्याकडे काही नाही, मी असाच फिरतो पोटासाठी. हे सांगितल्यानंतर त्यांनी काय केलं, आपली खोली रिकामी करून दिली. त्यांच्याकडे 6 खोल्या होत्या. एक खोली मला देऊन टाकली बिनभाडीची. त्या ठिकाणी मी राहिलो. आणि त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्यांनी माझ्या कुठल्याही प्रकारचं भाडं घेतलं नाही. मात्र रोज सकाळी उठल्याबरोबर 1 कप चहा आणि 1 चपाती मला बोलवून ये खा म्हणून देत होते. त्यांची बायको दिना आणि त्यांची 2-3 मुलं होती. त्यांना संध्याकाळी रोज संध्याकाळी त्यांना शिकवणी घेत होती याच्या मोबत. त्यांच्याकडे मी 2-3 वर्ष राहिलो. या मुक्तीमध्ये मी टीशीट पास झालो. आणि टीशीट पास झाल्यानंतर तरी पण 2 वर्ष मला नोकरी लागली नाही. आणि 2 वर्षानंतर एक रायबाग तालुक्यातील सुभाष बेक्केरी नावाचे एक वकील होते. आणि त्या वकिलाने DDP ऑफिसमधनं वॉन्टेड सुटल्यानंतर अर्ज घेऊन आले. ते स्वतःच्या हाताने भरले, मला फक्त सही करायला लावले आणि त्यांनीच लिहून बाहेर दिलं. आणि त्याच्यामध्ये माझी इंटरव्ह्यू झाली. मी सिलेक्शन झालो. मी सिलेक्शन झाल्यानंतर मी 22 नोव्हेंबर 1975 मोळेमळा या ठिकाणी हजर झालो. 22 नोव्हेंबर 1975 नोकरीची ऑर्डर घेऊन मी मोळेमळ्याला हजर झालो. तिथून 8 दिवसाचा पगार काढला. 8 दिवसाचा पगार काढणारे शेडवाळकर सर होते. ते शेडवाळचे पण ब्राह्मण, फार चांगला माणूस आणि फार करेक्ट माणूस होता. त्यांनी माझी फक्त सर्टिफिकेट सुद्धा नव्हती माझी टीशीची, तरी पण त्यांनी पेपरमधलं माझं नाव बघून माझं DEDच्या बेसवर माझा पगार काढून दिला त्यांनी. आणि तो पगार घेतल्यानंतर मी मांगूरला आलो. आणि मांगूरमध्ये येऊन या ठिकाणी मुलाला भेटण्याचा 3 शाळेमध्ये शिक्षक म्हणून मी काम केलं. एक म्हणजे मोळेमळा, कित्तूर, कृष्णा कित्तूर, त्याच्यानंतर कुन्नूर आणि त्याच्यानंतर बारवाड. तर ह्या प्रत्येक शाळेमध्ये ज्या वेळेला होतो त्या वेळेला, मी ज्या वेळेला कित्तूरला होतो त्यावेळेला कृष्णा कित्तूरमध्ये
एक शिक्षकी शाळा होती. मी मराठी शिक्षक गव्हर्नमेंट पहिल्यांदाच माझी नेमणूक झाली होती त्या शाळेवरती. त्या शाळेमध्ये साधारणपणे 20 मुलं होती. त्याच्यानंतर 1-2 वर्ष तिथं काढून 2 वर्षानंतर मी कुन्नूरला आलो आणि कुन्नूरला आल्यानंतर सलग 28 वर्ष मी काम केलं. 28 वर्षे काम केल्यानंतर मी ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला 28 वर्षाची मुलं प्रवेश घेतल्यानंतर 6 वर्षे म्हणजे 28 आणि 7 34 वर्षाची जवळजवळ मुलं होती. वय त्यांचं मी तिथून बारवाडला गेलो त्यावेळेला माझ्या हातात शिकलेल्या मुलांचं 34 वर्ष होतं. ही 34 वर्षाची मुलं किंवा 34 वर्षाच्या मुली सगळ्यांची लग्न झालेली होती. सगळे पोरी पण नांदा. त्यावेळेला नदीला पाणी असायचं पण पाण्यातून आम्ही पोहून किंवा नावेनं असं पलीकडे जाऊन आम्ही काम करत असो. फारच पूर मोठा आला तर त्यावेळेला शाळेमध्ये मुक्काम राहत असो आणि मुलं आपल्याजवळ वस्तीला असायची. मुलं खायला आणून द्यायची, ते जेवायचं, तिथं शाळेत राहायचं. असा क्रम बऱ्याच दिवसापर्यंत त्या गावामध्ये एवढा वचक होता की बाहेर कांबळे गुरुजी राहिलेत असं जरी लोकांना समजलं तर येणारा पालक दचकायचा आणि परत जायचा. कांबळे सर आहेत त्यांचं ते बघून घेतात. म्हणजे कुणाचंही शाळेचा कट्टा चढून आत यायची ताकद पाहिजे नाही. एवढे पालक माझ्याबद्दल आदर राखत होते. असं 28 वर्षे त्या ठिकाणी काढली. त्या ठिकाणी असतानाच शिरगंती करत असताना चांगल्या प्रकारची गंती केली म्हणून कर्नाटक सरकारने जे पुस्तक छापलेलं होतं त्या पुस्तकावरती माझा गंती करत असलेला फोटो त्याने दिलेला होता. ती पुस्तकं सगळ्यांना मिळाली होती. त्याच वेळेला 2000ला इसवी सन 2000 मला जिल्हा पुरस्कार मिळाला आणि जिल्हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी आदर्श शिक्षक म्हणून बऱ्याच ठिकाणी माझं स्वागत करण्यात आलं. प्रॉपर कुन्नूरमध्ये मारुतीच्या देवळाच्या समोर रोज संध्याकाळी एक मोठा मंडप घालून गाव पातळीवर माझा सत्कार करण्यात आला. हे मी कधीही विसरणार नाही. त्या कुन्नूरच्या लोकांचं, कुन्नूरच्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं फार मोठं माझ्यावर ऋण आहे. त्याच्यानंतर मी बारवाडला मुख्याध्यापक म्हणून गेलो. तिथं 9 लोक होते, 9 स्टाफ होते. पण स्टाफ मेंबर असे होते एकापेक्षा एक चांगले होते. तलवारीच्या पाण्यासाठी सगळे शिक्षक होते. त्याच्यामुळं मला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता. 4 वर्षी निघून गेली. पण तिथल्या गावातल्या बऱ्याच लोकांनी मला सहकार्य फार चांगल्या प्रकारे केलं. आता सुद्धा मी त्या ठिकाणी बारवाडमध्ये गेलो तर सगळे गावातले नागरिक त्यावेळेचे काम करणारे SDMचे अध्यक्ष किंवा SDMचे मेंबर सगळे मला बोलवतात, घरी घेऊन जातात. कुणाच्या दुःखामध्ये कुणाच्या सुखामध्ये सगळीकडे मी सामील असतो. अशा आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी मी करत गेल्यामुळं माझ्या मुलांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार झाले आणि माझ्या घरामध्ये एकही माणूस न शिकलेला असताना माझी परिस्थिती धाटाची दारं लावून आम्ही घरात बसत होतो, भीक मागून खात होतो. अशी परिस्थिती असताना आज मिथिला नंतर माझ्या मुलांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार झाल्यामुळे 3 मुलं आहेत. तिन्हीच्या तिन्ही सगळे एम्प्लॉईज आहेत. ही एक बुद्धाची कृपा आणि बाबासाहेबांची ताकद.